हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण वाई तालुक्यामध्ये गेलो होतो आणि आपण तिथून गणपतीचं दर्शन घेऊन पुढे आपण मेणवली या गावामध्ये गेलो. तर गणपतीच्या मंदिरापासून मेणवली हे गाव 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तिथे आपण नाना फडणवीस वाडा जो ऐतिहासिक वाडा आहे तो पाहण्यासाठी गेलो होतो. तर 1770च्या काळातील हा वाडा आहे. भव्य दिव्य असा वाडा आहे आणि तुम्हाला पूर्ण वाडा संपूर्ण फिरवून दाखवते. आणि वाड्याच्या चारी बाजूनी विटांच्या भिंतींचं बांधकाम आहे पॅकमध्ये आणि तेव्हाच्या काळातीलच तेही बांधकाम आहे आणि संपूर्ण वाडा दगडी आणि सागवानी लाकडामध्ये बांधला गेलेला आहे. आणि काही ठिकाणी वाड्याच्या कार्पेट टाकलेले आहेत, काही ठिकाणी सारवायच्या जमिनी तशाच आहेत. आणि हे दिसतं हेही अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि हे लाकडाचं आहे पूर्ण नक्षीकाम केलेलं. तर हे वरून आपण गॅलरीतून पाहतोय. हे आपण जी समोरून एंट्री केली ती आहे. इथे आतमध्ये एक रूम आहे जिथून वाड्याची बॅक साईड दिसते, जिथे आपण जाणार आहोत परत. दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत वाड्याला जाण्यासाठी आणि येण्यासाठी असे. काही दरवाजे इथे बंद होते, काहीच खुले ठेवले होते. आणि हा जो फोटो दिसतोय तो नाना फडणवीसांचा फोटो आहे. तर इथं समोर गेल्यानंतर इथे तुम्ही पाहताय हा पंक्तींचा चौक आहे, जिथं की स्वयंपाकासाठी जेवणासाठी इथं वापर केला जायचा. तिथं बोर्ड लिहिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी बोर्डवर माहितीही दिलेली आहे सगळ्या गोष्टींची. तर या वाड्याच्या बॅक साईडलाच कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीला जाण्यासाठीही रोड आहे, तुम्हाला पुढे दिसेलच. इथून जो आहे तो पूर्ण वाड्यामध्ये सूर्यप्रकाश बरोबर पंक्तींचा चौक जो दिला होता तिथं पडतो. आणि खूप छान वाडा आहे आणि तो बांधलाही खूप छान पद्धतीने. इथून आपण बॅक साईड बघतोय, इथं जी दिसते फोटोमध्ये ते बैठक व्यवस्था आहे जी फोटोमध्ये दिली आहे ना तशीच इथं ठेवली होती आणि हा फोटोही ठेवला होता. तर इथून आपल्याला बॅक साईडला दिसेल कृष्णा नदी आहे आणि वाड्यातून जाण्यासाठी जो समोर दरवाजा दिसतोय तो वाड्यातून बाहेर जाण्यासाठी आहे. आणि पाठीमागे एक महादेवाचं मंदिर आहे आणि तिथेही खूप छान घाट आहे जिथे चित्रपटांचं आणि सिरियल्सचं शूटिंगही होतं आणि घाट खरंच छान आहे तोही. आणि हा जो आहे हा बॅक साईडचा भाग आहे जो की वाड्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि इथून पाठीमागे आल्यानंतर इथं बोर्डवर लिहिलं होतं की इथं देवघर आहे. आणि नक्षीकाम बघताय तुम्ही किती छान आहे. आणि जे पुढं जे सजवलेलं दिसतंय फुलांनी ते कारंजाचा भाग आहे आणि तो पूर्ण ह्याच्यामध्ये होता, दगडामध्ये होता. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि कधी आलात तर नक्की पहा. जवळच आहे गणपती मंदिरापासून. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.